हरे कृष्ण. सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आणि अत्यंत आनंद होतो आहे. भगवंताला त्याच्यापेक्षा शतगुणी असा आनंद होतोय भगवद्गीतेचा अध्ययनाचा. आज आपल्याला 13व्या अध्यायावरती आपण आहोत, ज्ञानयोगाच्या. आणि सर्वांनी आपण भगवंताला वंदन करूया, साष्टांग दंडवत करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊया. हाही मूर्ती आपण जाणली आहे, जसं मी माधवेंद्र पुरींची जे ईश्वरपुरीचे मूर्ती होती तशीच ही एक, जसं आपण अर्च विग्रहकार म्हटलं तसं ते एक अर्च विग्रह होतं आणि ही नरसिंहाच्या रूपातली मूर्ती आहे भगवंतांची. आणि श्री श्रीला प्रभुपादांना आपण वंदन करूया, साष्टांग दंडवत करून त्यांचेही आशीर्वाद घेऊया. श्री नामनिष्ठ प्रभूजी यांनाही माझा सादर प्रणाम आणि इस्कॉनच्या पूर्ण टीमला माझा सादर प्रणाम. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे आपण 13व्या अध्यायावरती आज आहोत. मग हा 13वा अध्याय काय आहे हे जाणायचंय. मग त्याच्या आधी थोडीशी, जशी नेहमीच मी म्हटले की थोडीशी रिव्हिजन करायचीच आहे आपल्याला. आणि ती रिव्हिजन कुठल्या अर्थी बघा, की आतापर्यंतच्या जेवढ्या 12 अध्यायांवरती मग कशा प्रकारे हे टप्पे आहेत आणि आपल्याला हे जाणून घ्यायचे. जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6 अध्यायात का ज्ञान मांडले? मग कुणाला काही जाणवू शकतं का हो, की तुम्ही कर्मयोग साधलात, आता भक्तियोगही जाणून झाला, मग ज्ञानयोग का म्हटलंय याला? का ज्ञानयोग म्हणतात? काही आहे थोडंसं मनात काही विचार करू शकता किंवा तुम्ही उत्तर देऊ शकता थोडासा संवाद साधण्यासाठी? समोर आहे तुमच्या सगळं उत्तर, पण म्हणूनच त्याच आधारे मी तुम्हाला विचारते की का भगवंतांनी शेवटचे 6 अध्याय मग ज्ञानयोगाबद्दल म्हटलंय? प्रकृती आणि पुरुष याबद्दल जाणून घेणं. बरोबर, अगदी बरोबर. प्रकृती पुरुष, कारण हे सगळे प्रश्न पडलेले आहेत अर्जुनाला आजच्या अध्यायामध्ये, त्याची उत्तरं तर जाणायची. पण पूर्ण 6 जे पुढचे जे 13 ते 18 अध्याय आहेत ते ज्ञानयोगाबद्दल का सांगतायत मग आपल्याला? नॉन अटॅचमेंट. अगदी बरोबर आदिती माताजी, अगदी बरोबर. की भौतिक, अगदी बरोबर, की भौतिक जगाबद्दल बघा, की ज्यांनी मग कुठेतरी आपल्याला जेव्हा त्या बंधनातून मुक्त व्हायचंय, मग जो कर्मयोग आपण बघितला, ज्या कर्मयोगातून आपण कुठेतरी भक्तीचाच मार्ग, की कर्म संन्यास नाही तर कर्मयोग, म्हणजे कर्मातून भगवंतांची संबंध प्रस्थापित करायचा आणि तो संबंध अभ्युदय आणि प्रयोजन आपण जाणलेला आहे. ज्या 10व्या अध्यायामध्ये चतुश्लोकी गीता बघितली, त्या भक्तीच्या मार्गावर, मग हा सगळा भक्तीची अवीट गोडी तर आपण बघितली, की या प्रत्येक मार्ग, मग जो बुद्धियोग असो, ज्ञानयोग असो, कर्मयोग असो, अष्टांग योग असो किंवा सांख्य योग असो, या सगळ्या योगांचा मार्ग कुठेतरी फक्त भक्तीमध्ये विलीन होत आहे. आणि म्हणूनच भगवंत, म्हणूनच या समोर आपल्याला दिसतंय की खरं तर संपूर्ण भगवद्गीताच भक्ती आहे. कारण या भक्तीतून पहिले 6 अध्याय आपल्याला कर्मातून भक्ती कशी, मग कर्म योग यातूनच आपल्याला कळतं की भगवंतांशी जोडलं जाण्यासाठी जो उत्तम मार्ग आहे तो भक्तीचा मार्ग. आणि म्हणूनच ही भक्ती कशी मिळवायची, कर्मातून भक्ती मिळवायची, हे आपण पहिल्या 6 अध्यायात जाणलं. आणि म्हणूनच मधल्या ज्या 12व्या अध्यायामध्ये कृष्णाने स्पष्ट केलंय की भक्तांना जन्म मृत्यूपासून कशी मुक्ती हवी आहे बघा. आणि म्हणूनच त्या जन्म मृत्यूपासून मग ज्या 12व्या अध्यायामध्ये आपण अनन्य भक्ती बघितली, साधना भक्ती बघितली, निष्काम कर्म बघितलं, सकाम कर्मातून सुद्धा फळं कुठेतरी भगवंतांना जर अर्पण केली, या सगळ्यातून कुठेतरी आपल्याला काय जाणायचंय, तर या भक्तीच्या मार्गांना जाणायचंय. आणि म्हणूनच मग जो शुद्ध भक्त असतो, ज्या बिल्वमंगल ठाकूरांची आपण गोष्ट बघितली अगदी जाता जाता, की मग जे इतक्या शुद्ध भक्तीमध्ये असतात की प्रत्यक्ष भगवंत त्यांचं भजन ऐकायला येतात, मग त्यांनी ती इंद्रिय जेवढी त्यांची ज्ञानेंद्रिय जी काही मध्ये अडथळा म्हणून आली, त्या ज्ञानेंद्रियांचा त्यांनी त्याग केलेला आहे, कारण त्या इंद्रिय विषयांपासून त्यांना कुठेतरी मुक्ती हवी होती. आणि म्हणूनच भगवंतांनी सांगितलं की जन्म मृत्यूपासून कशी मुक्ती मिळवायची, मग या भौतिक बंधनांमध्ये अडकलेलो आहे आणि मग या सकाम कर्मातून कुठेतरी अकर्माकडे कसं वळायचं आहे.
आणि म्हणूनच शेवटच्या 6 अध्यायांद्वारे आपल्याला ज्ञान मिळतं आहे आणि ती ज्ञान सुद्धा मधले 6 अध्याय भक्तीची चर्चा करतात आणि शेवटच्या 6 अध्यायांमध्ये आपल्याला जे ज्ञान आवश्यक आहे, मग भगवंत सांगतायत आता की भौतिक जगापासून स्वतःला मुक्त करण्यासाठी मग जे काही म्हणतो ना आपण, जे सेन्स ग्रॅटिफिकेशन, कुठेतरी ज्या देहधारी भावनेशी ज्या सगळ्या निगडीत गोष्टी आहेत, ज्या इंद्रिय विषयांची वासना आहे, त्या सर्वापासून कुठेतरी स्वतःला नियंत्रित करायचंय. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी. आणि म्हणूनच ज्या टप्प्यांवरती आपण भक्तीच्या टप्प्यांवरती जाणलेलं आहे की कुठेतरी इंद्रिय विषयांपासून अनासक्ती आणि भगवंतांच्या भावाकडे आसक्ती, आणि मग ती रुची, तो भाव, तो भक्तिभाव, तो प्रेम भाव कुठेतरी जेव्हा आपल्यामध्ये कुठेतरी त्या टप्प्यावरती येईल, तेव्हा निश्चितच कुठेतरी कृष्णाशी आसक्त होण्याची ती भावना, म्हणजेच प्रेम भावना, भक्तीची भावना, की भगवंतांच्या प्रेमामध्ये स्वतःला लीन करून द्यायचं. आणि जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो, तेव्हा तो भक्तीचाच एक मार्ग बनतो, भक्तीचाच हा भाग बनतो. कारण ज्या भक्ती मार्गाला आपण 6 ते आता जाणलेलं आहे की 6व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत ज्या भक्तीच्या मार्गांना आपण जाणलेलं आहे, मग ज्या 12व्या अध्यायामध्ये सर्व सेवांद्वारे कशा प्रकारे आपण या भौतिक बंधनांपासून मुक्ती अजून पूर्ण नाही, पण कशा प्रकारे आपण भगवंतांशी जोडले जाऊ शकतो, आणि मग त्या भक्तीचाच तो एक मार्ग बनतो. कारण कुठेतरी या ज्ञानाचा उपयोग, मग ते ऍप्लिकेशन, जसं मी आधीपासून आहे, मग प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला सगळं ज्ञान दिलेलं आहे. हो, ज्ञान असं वेगळं नाही, परंतु हे जे ज्ञान भगवंत आता देणार आहे ते कुठेतरी भौतिक गोष्टींशी अनासक्ती घेण्यासाठी आहे. आणि म्हणून या तत्वज्ञानाचा उपयोग हा त्या गोष्टीसाठी होतो. आणि म्हणूनच या भक्तीच्या मार्गावर यायला जेव्हा या ज्ञानाचा उपयोग होतो, तेव्हा ते ज्ञान भक्तीचाच एक भाग बनतं. आणि म्हणून या ज्ञानाच्या मार्गातूनही आपल्याला काय साधायचंय, तर भक्तीच साधायची आहे. आणि हा भक्तीचाच मार्ग कुठेतरी भौतिक जगतातून मुक्ती देण्यासाठी जी कृष्ण भावना भावित कर्म जे करायचंय, कर्म संन्यास न घेता कर्म योगाकडे जायचं आहे. आणि म्हणूनच अर्जुनाचे प्रश्न अजूनही 8व्या अध्यायामध्ये जसे होते बरेच प्रश्न अर्जुनाला, तसेच या अध्यायामध्ये बरेच प्रश्न अर्जुनाला पडलेत की मग काय आहे प्रकृती, म्हणजे काय आहे, पुरुष म्हणजे काय आहे, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे नक्की काय हवं आहे, हे सगळं जाणून घेणं हे अर्जुनाला कुठेतरी खूप नितांत गरज वाटते. कारण ज्या 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला कुठेतरी उपरती कुठेतरी जाणवलेलं आहे की हा सगळा भ्रम दूर झालेला आहे आणि परम तत्व हे पूर्णपणे मानलेलं आहे अर्जुनाने. आणि म्हणूनच पुढे जाऊन जेव्हा अर्जुन विश्वयोगाची, विश्वरूपाची जेव्हा विनंती करतो, तेव्हा दुसरं तिसरं काही नाही, परंतु आपल्या सर्वांसाठी. कारण त्या विश्वरूपातून निश्चितच अशा लोकांना कुठेतरी आळा बसणार आहे की जे स्वतःला दैवी शक्ती समजतायत आणि स्वतःला देवाचं रूप समजतायत. मग कुठेतरी विश्वरूपाशी निगडीत काही त्यांच्यामध्ये घडू शकतं का, की तुम्ही विश्वरूप दाखवा, मग स्वतः देव आहात. मग ज्या कालच्या अध्यायामध्ये सांगितलं की कशा प्रकारे मग या भक्तीच्या भावनेतून तर जायचंच आहे, पण ज्या प्रकारे भगवंतांशी निगडीत, मग भगवंत महासागरातून हात देण्यासाठी तिथे तयार आहेत, परंतु ते दिसतायत का, त्या परमात्म्याचं अस्तित्व जाणवतंय का, कारण त्या आत्मिक पातळीवरच अजून विचार केला गेला नाहीये. म्हणून त्या प्रकृतीला, मग ह्या प्रश्नांमधून आपल्याला ह्या ज्ञानाला जाणायचंय. आणि हे ज्ञान जे 13 ते 18 ज्ञान घ्यायचंय, त्या ज्ञानाचा मार्ग हा भौतिक जगातून बंधन मुक्तीसाठी आहे. आणि म्हणून हे ज्ञान कुठे जाणून घ्यायचं आहे. मग ही प्रकृती, जसं आपण अधिभूत बघितलं, तसा हा भौतिक प्रकृती, हा भौतिक निसर्ग आहे. पुरुष म्हणजे प्रकृतीचा उपभोग घेणारा सर्वोच्च, म्हणतो ना आपण ज्याला भोक्तारम सर्व यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, भोक्तारम यज्ञ तपसाम, सॉरी, सर्व लोक महेश्वरम, की सर्वाचा भोक्ता हा प्रत्यक्ष परमात्मा, प्रत्यक्ष भगवंत आहे. आणि मग या संज्ञांना नीट समजून घ्या की क्षेत्र म्हणजे काय आहे, क्षेत्रज्ञ म्हणजे काय. क्षेत्र म्हणजे हे शरीर, हे शरीर जे आहे आपलं सगळं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, ते शरीर म्हणजे क्षेत्र आहे. आणि हे क्षेत्रज्ञ, मग या शरीराला जाणणारा कोण आहे, तर आत्मा आणि परमात्मा. की या शरीर आहे, पण
भगवंतांनी दुसऱ्याच अध्यायात सांगितलं की कुठेतरी तू शरीर नाही आत्मा आहेस, पण तो आत्मा जो दोन या शरीराचे क्षेत्रज्ञ आहेत आणि या क्षेत्रज्ञांनाच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की सगळ्या स्वतःच्या शरीराला जाणणारा तो आत्मा, परंतु अनेक शरीरांना जाणणारा हा परमात्मा आहे. त्या परमात्म्याचा वास सुद्धा आपल्या हृदयामध्येच असतो. आणि ज्ञानम, मग हे ज्ञानम काय घ्यायचंय तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, मग हे जे शरीर आहे पूर्ण आणि त्यांना जाणकार, त्याचे जाणकार जे आहेत ते कोण आहेत तर आत्मा आणि परमात्मा, यांना आपल्याला जाणणं म्हणजेच ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाचं ध्येय काय आहे, ज्ञेय काय आहे, ते ज्ञेय दुसरं तिसरं काही नाही तर परमात्म्याला ओळखणं, परमात्म्याला जाणणं हे आहे. अशा प्रकारे या संज्ञांनी अर्जुनाला पडलेले प्रश्न, त्याची उत्तरं दिलेली आहेत. मग भगवंत अर्जुन म्हणतोय, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. स्लाइडच दिसते. दिसली का? हा दिसली. हा. हरे कृष्ण. 13.12 अर्जुन म्हणाला, हे माझ्या प्रिय कृष्णा, मला प्रकृती, स्वभाव, पुरुष, भोग घेणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला 1 सेकंद दे. हरे कृष्ण. मग अर्जुनाला पडलेले हे जे प्रश्न, जे आपण या आधीच्या स्लाइडवर जे बघितले, की याच प्रश्नांबद्दल अर्जुनाने विचारले की मला प्रकृती म्हणजे काय सांग, प्रकृती म्हणजे काय आहे, पुरुष म्हणजे, मग हे सगळं जाणवतंय, हे सगळं ज्ञान तर घेतलंय कर्मयोगामध्ये सुद्धा या भौतिक, की जे जे गीतेचे 5 विषय आहेत ना, की प्रकृती, जीव, प्रकृती, ईश्वर, मग ज्या जीव ईश्वर जो प्रत्यक्ष परमात्मा आहे, ईश्वर, जीव, प्रकृती, काळ, कर्म, हे जे 5 विषय आहेत, हे 5 विषय प्रत्येक अध्यायात आपल्याला उल्लेख येतोय. आणि मग याला विश्लेषणात्मक कुठेतरी जाणायचंय, की मग याला तत्वांना समजून घ्यायचंय, त्याला अजून सखोलपणे अर्जुनाला समजून घ्यायचंय. म्हणून ही प्रकृती म्हणजे काय आहे, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान आणि ज्ञेय, या सर्व संज्ञा अर्जुनाला जाणून घ्यायच्या आहेत. आणि म्हणून परमपुरुष भगवंत म्हणतायत की हे शरीर जे बनलंय पंचमहाभूतांनी, आणि पुढे जाऊन आपल्याला याच अध्यायात की 24 तत्वांचं हे शरीर बनलेलं आहे. मग ही 24 तत्व आपल्याला जाणून घ्यायची आहेत, कुठली आहेत ती. आणि अशा या शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि जो या शरीराला जाणतो आहे, बघा जसं आपण म्हटलं की मग कार आहे, पण ती कार निश्चित जेव्हा पार्किंग मध्ये आहे तेव्हा त्या कारला काही चलन नाहीये हो, परंतु जेव्हा तो ड्रायव्हर दिल्ली गाडून जेव्हा तो गाडी चालवायला घेतो तेव्हा त्या गाडीला चालवलं जातं. त्याच प्रकारे या या ज्या जीवाला, या शरीराला, मग तो जो ड्रायव्हर, जसं आपण दुसऱ्या अध्यायातच बघितलं की कुठेतरी शरीर आणि त्याचे कपडे, हे जे शरीर आहे ते काय आहे तर आत्मा, आणि त्याचे कपडे, वस्त्र काय आहे, जे वस्त्र बदलत जातात ते वस्त्र हे शरीर आहे. आणि म्हणूनच हा आत्मा, जे शरीर आहे, ज्याची उपमात्मक आणि प्रतिकात्मक म्हणून सांगितलं आहे, ते शरीर हे हे आत्म्याच्या रूपामध्ये, आणि त्यांनी कपडे घातलेले आहेत ते त्याचं ऍक्च्युअल शरीर, ते जे प्रत्येक वेळी बदलत जातं. आणि म्हणूनच एका देहातून दुसऱ्या देहात हा प्रवास चाललेला असतो. असं हे शरीराला जाणणारा हा आत्मा आहे. आणि म्हणूनच हा आत्मा आणि परमात्मा,
मग जो आपल्याच शरीराला जाणतो, जो वैयक्तिक शरीराला जाणतो, तो त्याचा वैयक्तिक, त्याचा स्वतःचा आत्मा त्याला जाणतो शरीराचा. परंतु जो सर्व जीवांना जाणतो तो परमात्मा, आणि तो अनेक क्षेत्रांना जाणतो तो परमात्मा. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानम् यत्तत् ज्ञानं मतं मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे भारत, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणून सर्व शरीरांमधील क्षेत्रज्ञ असल्याचं तू जाण. बघा, या वेगवेगळ्या अवस्थांमधून जेव्हा माणूस जातो, माणसाच्या या 4 अवस्थांमध्ये बघा की जागेपणी आहे, एका एका कमी झोप, म्हणजे काय म्हणतो ना आपण, एक डुलकी काढणं जेव्हा म्हणतो, की जेव्हा कुठेतरी अगदी सुपरफिशियल झोप आहे ती, की कुठेतरी आपण एक काय म्हणतात ना त्याला, की थोड्या वेळासाठी आपण जस्ट पडलोय आपण म्हणतो तेव्हा, तर ती एक आपली स्थिती असते. जेव्हा डीप स्लीप म्हणजे अगदी गाढ झोपेमध्ये मनुष्य असतो, तेव्हा ती गाढ झोप आणि तुरीय अवस्था, जे ड्रीमिंग, जे स्वप्न अवस्थामध्ये आपण असतो, अशा सर्व अवस्थांमध्ये बघा की या क्षेत्रज्ञाला कसं जाणू शकतो. मग जी पहिल्या चित्रामध्ये दिसतीये ती अवस्था, जेव्हा मनुष्य जागा आहे तेव्हा मनुष्य स्वतःही जाणतोय, जे भौतिक शरीर आहे तेही जाणतंय स्वतःला, आणि त्या शरीररूपी मग त्या आत्मा आणि परमात्मा हा हे सगळं जाणतो आहे. मग कुठेतरी जेव्हा वरवर झोपेचं थोडासा आराम करण्यासाठी जी झोप आहे, तेव्हा कुठेतरी पूर्णपणे झोपलेलं नाहीये, मग ते बाह्य शरीर झोपलेलं आहे, पण जे अंतर्मन आहे ते अंतर्मन कुठेतरी जागं आहे. आणि त्याच्याही पलीकडे जेव्हा हे नोअर्स म्हणजे क्षेत्रज्ञ, आत्मा आणि परमात्मा हे सततच जागे आहेत आणि अविरत ते जाणतायत, त्या शरीराला जाणतायत. ज्याप्रमाणे एका गाढ झोपेमध्ये असलेल्या त्या त्या स्थितीमध्ये सुद्धा आत्मा आणि परमात्मा शरीराला, शरीर झोपलंय, अंतरिंगी मन झोपलेलं आहे, परंतु तो आत्मा आणि परमात्मा निश्चितच. म्हणून आपण बघा, श्वसन चालू असतं, मनुष्य झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो, परंतु तो आत्मा आणि परमात्मा सगळं बघत असतो. आणि त्या स्वप्नाळू अवस्थेत की जगाड झोपेमध्ये तीच स्थिती असते. आणि म्हणूनच कृष्ण सर्वांना या स्थितीमध्ये जाणत असतो. कृष्णाला सगळं माहित असतं आणि परमात्मा बघत असतो हे सगळं. आणि म्हणूनच या आत्मा आणि परमात्म्याला क्षेत्रज्ञ म्हणून जाणणं हे ज्ञान आहे, हे भगवंत सांगतायत. मग तुम्हाला काय दिसतंय या चित्रामध्ये? या चित्रामध्ये काय दिसत आहे? बरोबर, फील्ड दिसत आहे. आणि कोण दिसतंय चित्रामध्ये? आकाश तळ. आकाश दिसतंय, बरोबर. भगवान दिसतायत बाजूला, परमात्मा, बरोबर. शेत आणि सूर्य, अगदी बरोबर. सगळ्यांचा खूप चांगला प्रयत्न आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. आणि भगवान कुठे म्हणूनच दिसतायत माताजी? भगवान म्हणजे सूर्यदेव आहेत. हे ऍक्च्युली भगवान कोणी सांगितलं, परंतु प्रत्यक्ष नाही, तर हे सूर्यदेव आहेत. भगवान ज्यांनी सांगितलं ते नाही बरोबर, तर ते सूर्यदेव आहेत. आणि सूर्यदेव बघतायत, म्हणजे बघा ना, सूर्य उगवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सूर्यदेव उगवले, तर ती सूर्याचं प्रतिमा आहे. तर भगवान नसो ते जाणून घ्या की परमेश्वर, म्हणजे तुम्हाला सूर्यदेवाला म्हणायचंय की मग हे जे शेत पसरलेलं आहे, मग या शेताला बघा, मग हा शेताला तुम्हाला हा शेतकरी नाही दिसला, जो शेतकरी त्या शेताला जाणतो आहे. हरे कृष्ण. काळजी घ्या. सॉरी माताजी, मला तुम्हाला म्यूट करायला लागला, आवाज येत होते. आणि म्हणूनच मग शेत, त्या शेताला एका जाणणारा तो त्या शेतातला शेतकरी, परंतु पूर्ण पूर्ण इतरही भागांना आणि पूर्ण पसरलेल्या त्या सर्व काय म्हणतो ना आपण, सगळ्या ग्राउंड आणि सगळं ते जे फील्ड पसरलेलं आहे, क्षेत्र पसरलेलं आहे, त्या इतरही शेतांना कोण जाणू शकतं? तर प्रत्यक्ष सूर्य जाणू शकतो. आणि म्हणूनच त्या शेताला, वैयक्तिक शेताला कोण जाणतं? तर तो शेतकरी जाणतो आणि सूर्यदेव जाणतात. परंतु सर्व क्षेत्रांना कोण जाणतं? सर्व जे फील्ड की इतरांचेही शेत आहेत तिथे, या सर्व शेतांना तो शेतकरी जाणतो, परंतु त्याबरोबर सूर्य जाणत असतो. आणि म्हणूनच हा आत्मा फक्त एकच क्षेत्र जाणतो ते, परंतु परमात्म्याला सर्व शरीर जाणता येतात. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे म्हणूनच तो सर्व शरीरांना, सर्व क्षेत्रांना जाणणारा असा सूर्यदेवाची जिथे जी प्रतिमा दिली आहे, तसं प्रत्यक्ष भगवंत या
क्षेत्रांना सर्व जाणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 13.5 क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तिथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग हे जाणायचंय आपल्याला की या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दल प्रत्यक्ष व्यासमुनी आपल्याला दिसतायत. मग अनेक वैदिक ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे की या क्षेत्राला आणि परमात्म्याविषयी म्हणजे या आत्मा आणि परमात्म्याची जी संलग्नता आहे त्याचा अनेक वेदांमध्ये उल्लेख आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित की म्हणूनच प्रत्येक गोष्टीला की इस्कॉन जे सांगते ते कुठेतरी आयडियाज नाही. म्हणून प्रभुपाद म्हणतायत की कुठल्याही प्रकारचे कॉन्कॉक्शन्स किंवा कुठल्याही प्रकारची काल्पनिकता नाही, तर प्रत्यक्ष वैदिक शास्त्राचा आधार घेऊन या ज्ञानाला सांगितलंय. आणि म्हणूनच हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्र जे वेदांत सूत्र भगवंतांचं जे आपण म्हटलं की ज्या स्क्रिप्चर्स मध्ये ज्या प्रकारे जाणायचं या गोष्टींविषयी ज्ञान घ्यायचंय त्याला वेदांत सूत्र हे सर्व तथ्यांसहित आपल्याला पुढेही जाऊन वेदांत सूत्राविषयी जाणायचं आहे. त्या वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित व कुठेतरी प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक बेस आहे आणि शास्त्रोक्त आधार आहे आणि अशा प्रकारे या तथ्यांसहित ते प्रस्तुत करण्यात आलं आहे. म्हणून अशा या सगळ्याला वेदांचा आधार आहे. मग वेदांमध्ये कशा प्रकारे दिलेला आहे बघा की मग हे जे कोश आहेत मग ही जी कृष्ण भावना आहे ती कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने दिसतीये आपल्याला. ज्या प्रकारे काल आपण म्हटलं की मग ज्या भक्ती सेवेमध्ये कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने मनुष्य स्वतःला आणतो त्याच प्रकारे ही जी कृष्ण भावना आहे या कृष्ण भावना मनाची मग त्या भावनेला स्वतःला भगवंतांचा स्वभाव जो प्राप्त करायचा आहे तिथपर्यंत जाईपर्यंत ते टप्पे आहेत. मग प्रत्यक्ष जे कोणी ब्रह्म मानतायत परमात्मा मानतायत भगवान रूपाला भगवंतांच्या जाणतायत ते असे आध्यात्मिक निरनिराळ्या कोशावरती आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा अन्नमय कोश की ज्या सगळ्या कोशांमध्ये त्या प्रकारे भक्त त्या टप्प्याटप्प्याने जात असतो. आणि म्हणून अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्ञानमय, मनोमाया, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. मग हा अन्नमय कोश म्हणजे काय तर प्रत्यक्ष भगवंताला त्या अन्नामध्ये बघायचा प्रयत्न केलाय. मग ही सर्वात कुठेतरी खालची पातळी आहे परंतु तिथे कुठेतरी अन्नामध्ये की जे अन्न भगवंतांपासून आपण म्हणतो की जे वदनी कवळ घेता आपण जेव्हा श्लोक म्हणतो तेव्हा आपण परमात्म्याला कृतज्ञता व्यक्त करत असतो. आणि म्हणून या भक्ताचा अन्नमय कोशामध्ये विचार करणं म्हणजे भगवंताला त्या अन्नाला जे अन्न मिळालेलं आहे ते भगवंतांपासून आहे असा हा अन्नमय कोश. मग प्राणमय कोश की ज्याच्यामध्ये श्वासोश्वास की प्रत्यक्ष लाईव्ह प्रत्यक्ष तुम्हाला जीव याच्यामध्ये असतो आणि प्राणांचा आयाम प्राणायाम आपण ज्या अष्टांग योगामध्ये शिकलो की मग त्या प्राणांच्या पातळीवर कुठेतरी ती भावना डेव्हलप होते. ती जी कृष्ण भावना आहे ती कुठेतरी अजून पुढे जाऊन त्या प्राणमय भावनेवरती कुठेतरी त्या श्वासोश्वासांना केंद्रित करून ज्या अष्टांग योगामध्ये आपण बघितलं की मग या भक्ती मार्गावर जसं इमिजिएट तुम्हाला जाता येतं तसं मग कुठेतरी यम नियम प्रत्याहार ध्यान धारणा या सगळ्यांच्या मार्गाने त्या प्राणांच्या आयामाने कुठेतरी त्या ज्ञानाला घेऊन पुढच्या टप्प्यावरती मग त्या प्राणमय कोशामध्ये आपल्याला भक्त दिसतो. मग त्याच्याही पुढे जाऊन मनोमय कोश काय ज्ञानमय की हे जे मन आहे हे मन बघा जे आपण बघितलं ज्ञानेंद्रियांच्या उच्च कुठेतरी मन आहे. मनाच्या श्रेष्ठ कुठेतरी बुद्धी आहे आणि बुद्धीलाही श्रेष्ठ आत्मा आहे. मग या ज्ञानमय कोशात कारण आपलं मन हे मन कशा प्रकारे स्थिर करायचं आहे आणि मनाला कशा प्रकारे आपण स्थिरता आणण्यासाठी मग त्या मनाच्या पातळीवर कुठेतरी आपल्याला नियंत्रण आणायचंय. मग त्या इंद्रियांवर नियंत्रण आणायचंय की जेणेकरून मनावरही नियंत्रण मिळेल आणि मनावरती विजय मिळवू शकतो आपण. मग विज्ञानमय कोश काय कारण तिथे ज्ञानाचं ऍप्लिकेशन मग ज्या प्रकारे आपण त्या ज्ञानाला आत्मसात करायचा प्रयत्न करतो तेव्हा कुठेतरी ती बुद्धी सुद्धा त्या ज्ञानमय कोशाशी निगडीतच असते. आणि म्हणून मन आणि बुद्धी याला कुठेतरी ज्ञानमय करण्यासाठी
मग त्या प्रकारे तो विज्ञानमय कोश आहे, विद्यामय. मग कुठेतरी अशा प्रकारे जाणलं जातं आणि आत्मा आणि परमात्मा याच्या जवळ सच्चित आनंद, जसं आपण म्हटलं तसं सर्वात शेवटची पातळी ही आनंदमय, जी भगवंतांसारखी आहे, जी भगवान रूपाशी निगडीत आहे. म्हणजे सत म्हणजे शाश्वत आहे, चित म्हणजे सगळ्याचं ज्ञान आहे, आणि आनंद मग भगवंताला आपल्याला या आनंदमय कोशामध्येच बघायचं आहे. कृष्ण कॉन्शियसनेस, कृष्ण भावना ही या आनंदमय कोशामध्येच आपल्याला त्वरितपणे नेऊ शकते. आणि असे हे कोश आहेत हे जाणून घ्या. कारण कुठेतरी इंद्रिय विषयांची वासना आणि मग त्यालाही कंट्रोल करणारं मन, मनाला कंट्रोल करणारी बुद्धी आणि बुद्धीला कंट्रोल करणारा आत्मा, या सगळ्याचा कुठेतरी या सगळ्यांशी निगडीत म्हणजे संलग्नता आहे त्याच्यासाठी. आणि म्हणूनच या सर्व कोशातून आपल्याला जाणायचं आहे की मग भगवंतांच्या त्या आनंदमय कोशापर्यंत कसं पोहोचायचंय, की जिथे अगदी चिरकाळ टिकणारा आनंद आहे, असा हा आनंदमय कोश. आणि भगवंतांना आपल्याला याच सुखामध्ये कुठेतरी बघायचं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी, यात विज्ञानमय आणि ज्ञानमय दिले, ह्या दोन्हीत काय फरक आहे? ज्ञानमय म्हणजे काय, तर ज्ञान मिळतंय म्हणजे मनोमाया, मग मनाच्या आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या आधारे. आणि विज्ञानमय म्हणजे त्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन माताजी. अच्छा. बुद्धीद्वारे त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही जर त्या आध्यात्मिक मार्गावरती तुम्हाला उन्नती करायची, प्रगती साधायची, तर त्या मनावरती कुठेतरी बुद्धीने नियंत्रण घेतलं पाहिजे. आणि मग ते कसं मिळेल, तर त्या ज्ञानातून मिळेल. त्या ज्ञानमय कोशाला जर जाणलं तर ते ज्ञानमय कुठेतरी विज्ञानमय म्हणजे त्या ज्ञानाचं कुठेतरी आचरण केलं जाईल, आचरणात आणलं जाईल ते. आणि म्हणून तो विज्ञानमय, ज्या 7व्या अध्यायात आपण माताजी बघितलं विज्ञान योग, बघा ज्ञान विज्ञान योग, मग याचं आचरण. मग जे 4 प्रकारचे लोक भगवंताला जाणू शकत नाहीत आणि जे 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण जातात, कारण मग कुठेतरी ते ज्ञान त्याला 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 कुठेतरी आधारित असतं. मग जे अर्थार्थी असे तर बघितले, पण जे जे ज्ञानाला जाणणारे, मग कुठेतरी जे जिज्ञासू आहेत आणि कुठेतरी जे त्यांच्या मनामध्ये औत्सुक्य आहे, आपण कोण आहोत. आणि म्हणूनच या ज्ञानमय कोशामध्ये कुठेतरी मनुष्य अन्नमय म्हणजे अन्नाच्या कुठेतरी देहधारी भावना आहे, की अन्नाच्या पर्यंतच भगवंताची निगडीत करतोय संबंध. प्राणमय म्हणजे कुठेतरी जीवाशी निगडीत करतोय. पण त्याच्याही 1 सेकंद द्या मला, 1 सेकंद. हो. क्षमस्व, मला 1-2 कामं आज थोडी अर्जंट, जरा 1-2 कामं आहेत, पण तरी पण नाही, मला अध्याय कुठे खंड नाही पडू द्यायचा, पण मला मध्ये एखादी 2 मिनिटं लागली.
थोडंसं खंड पडतोय, पण मला हा कोशांवर आपण आहोत. तर या अन्नमय आणि प्राणमय बघा, की जसं आता माताजींनी प्रश्न विचारला म्हणूनच मी अजून विश्लेषित करून सांगते, की मग जी देहधारी भावना, की जो फक्त या अन्नमय कोशापर्यंत असतो, तो आपल्या शरीराशी निगडीत असतो कुठेतरी. मग जे मिळालंय अन्न मिळालेलं आहे ते भगवंतांशी संलग्न करण्याचा, की जे काही मिळतं आहे तेवढ्या गोष्टींना ती कृतज्ञता आहे, पण ती ठराविक पातळीपर्यंत आहे. मग पुढे जाऊन कुठेतरी प्राणमय, की या जीवाशी संलग्नता निर्माण होते, की हे जे काही जीवाचं आणि आपल्या जे काही जीव निर्मिती आहे, ही भगवंतांशी संलग्न आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा आपल्याला या मनोमय, मग या मनाला नियंत्रित करण्याचं, या मनाला ज्ञान देऊन कुठेतरी जेव्हा ती नियंत्रण राखण्याचं आपण प्रयत्न करतो, की त्या ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते कुठेतरी ज्ञानमय म्हणजे मनाला मार्गदर्शन करून ते कुठेतरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा या टप्प्या-टप्प्यांवर कुठेतरी भक्त प्रगती साधू शकतो आणि मग या ज्ञानाचाच मार्ग कुठेतरी विज्ञानमय, मग या सच्चित पर्यंत आपण पोहोचतो. पण तो आनंदमय कोश मात्र सर्वात वरती आहे, की ज्याच्यामध्ये अगदी आपण म्हणतो ना, की भगवंत ज्या सच्चित आनंद, मग जे अत्यंत आनंदी आहेत, असा हा आनंदमय कोश ज्याच्यामध्ये भगवंतांना आपल्याला बघायचंय. आणि म्हणूनच या विज्ञानमय, या ज्ञानाला घेऊन आणि या ज्ञानाचं आचरण करून कुठेतरी आपण भगवंतांच्या स्वभावाची जेव्हा प्राप्ती करतो, आपण आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये जेव्हा स्वतःला जाणायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण निश्चितच सच्चित आनंद या भगवान रूपी, मग जे जे शरीर, मग सत म्हणजे काय तर शाश्वत, चित म्हणजे काय तर ज्ञान रूपी, आणि म्हणूनच ज्ञानापर्यंत, म्हणून कुठेतरी ज्ञान विज्ञान हे सच्चित पर्यंत लिमिटेड, कुठेतरी काय म्हणतात ना त्याला, कुठेतरी लिमिट असतं त्याचं, पण त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा भगवंतांसारख्या सच्चित आनंद, मग त्या आनंदमय कोशामध्येच भगवंतांना आपल्याला बघायचंय. आणि म्हणूनच या कृष्ण भावना भावित कर्मानी आणि कृष्ण भावनेने प्रत्येक जण त्या आनंदमय कोशापर्यंत पोहोचवू शकतो. आणि म्हणून ही कृष्ण भावना जी मनामध्ये कुठेतरी आत्मसात करून तिला वाढ करायची आहे आणि तिची प्रगती करायची. हरे कृष्ण. काळजी घ्या जरा, आवाज काय येत आहेत मला, हरे कृष्ण. थोडे आवाज येत आहेत म्हणून मी म्हटलं म्यूट राहा अशा वेळेला. हरे कृष्ण. आणि मग अशा या ज्ञानमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे हे कोश आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या टप्प्याटप्प्यांवरून ही कृष्ण भावना प्रगत करायची आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 13.6.7 पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख दुःख, समूह, चेतना आणि धैर्य, या सर्वांना त्यांच्या विकारासहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माताजी नंतर कुणाला द्या, बऱ्याच जणांनी हँड रेज केले आहेत, तर नंतर कुणाला संधी द्या. हो हो हा हो ठीक आहे. हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून अशा या क्षेत्राला आपल्याला आता जाणून घ्यायचंय. तात्पर्य प्लीज वाचा. जेव्हा हा अध्याय संपेल, मी परोपरीने तुम्हाला प्रयत्न करते की त्या संज्ञा सांगेन, पण याच्याही पुढे जाऊन आता ही तीच आकृती जी आपल्याला नेहमी प्रत्येक वेळेला मी ज्याचा उल्लेख करते, अतिशय सुंदर आकृती, की ज्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी ज्ञानेंद्रिय दिसतायत. मग या ज्ञानेंद्रियांना तर जाणायचंच आहे, परंतु ज्या प्रकारे मग ह्या शरीराला, की हे जे शरीर भगवंतांनी वरती दाखवलंय बघा, की मग हे शरीर जे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, ज्यामध्ये आपण आधीही याचा उल्लेख केलेला आहे, की कशा प्रकारे भगवंतांचा प्रत्येक भागामधून याचा उगम झालेला आहे. मग ज्या ज्या पायाच्या भागांपासून जिथे आपल्याला कुठेतरी जसं पृथ्वी, आप, वायू, जल आणि अग्नी या सगळ्याचा मिळून या शरीराचा, या पंचमहाभूतांपासून हे शरीर, बाह्य शरीर बनलेलं आहे. आणि याचा अंतरंग मत काय आहे तर मन, बुद्धी आणि अहंकार. बघा 5 आणि 3 8 ही 8 तत्व झाली. त्याच्यानंतर जी कर्मेंद्रिय आहेत आणि ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, ही मिळून 10 ही झाली इंद्रिय. आणि मग त्या इंद्रिय विषयांशी निगडीत बघा 10 आणि 5 15 आणि 3 18, हे झाले 18 इथपर्यंत. आणि मग जे इंद्रिय विषय आहेत त्याचे, ते 5 इंद्रिय विषय काय तर इच्छा, द्वेष, सुख दुःख समूह, चेतना आणि धैर्य, की ज्या ज्ञानेंद्रियांपासून हे इंद्रिय विषय आहेत
त्यांनाही धरलेलं आहे. आणि प्रभुपादांनी खूप सुंदर तात्पर्यामध्ये याचं वर्णन केलंय. विश्लेषित करून ते वाचण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की समजेल. नाही समजलं, मी उद्या पुन्हा तुम्हाला याचा अर्थ सांगू शकेन. परंतु लक्षात घ्या की हे 24 तत्वांनी बनलेलं शरीर कसं आहे. आणि म्हणूनच हे पंचमहाभूत कुठेतरी ती ती पंचमहाभूत मन, बुद्धी, अहंकार हे झालं. त्याच्यानंतर ती 10 कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय झाली आणि हे इंद्रिय विषय झाले. आणि ते अव्यक्त हे सगळं कशाशी निगडित आहे, तर हे त्रैगुणाशी निगडित आहे. आणि म्हणून मी तुम्हाला तात्पर्यातनं हे सखोलपणे वाचून दाखवते. मी तुमच्यासाठी ते काढून ठेवलंय, कारण इथे पूर्णपणे व्यक्त झालेलं नाहीये, पण तुम्हाला मी ते 3.6 आणि 7. मग पंचमहाभूत बघा, पंचमहाभूत मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त. मग अव्यक्त म्हणजे काय आहे हे, तर अव्यक्त म्हणजे जे त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहे, जे अनमॅनिफेस्टेड म्हणजे ज्याचं व्यक्त झालेलं नाहीये, ते जे त्रिगुणाच्या प्रभावाखालचं रूप आहे त्याला अव्यक्त म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त 10 इंद्रिय, 5 इंद्रिय विषय आणि हे सर्व समूह, या सर्व विकारांसहित याला 24 तत्वांनी बनलेलं आहे. आणि म्हणूनच मग पुढचा तात्पर्य पण मी तुमच्यासाठी याचं वाचते. महर्षींच्या प्रमाणभूत विधानांवरून वेद आणि वेदांत सूत्र, ज्याचा आधीही उल्लेख केलाय, ज्या व्यासमुनींनी वेदांत सूत्राला लिहिलेलं आहे, की ज्या वेदांना, ईशोपनिषदांना, उपनिषदांमध्ये ज्याचा उल्लेख आहे, या जगताचे घटक पुढील प्रमाणे जाणता येतात. सर्वप्रथम पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. मिथ्या अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त हे त्रिगुण आहेत. बघा, अव्यक्त त्रिगुण आहेत. आणि नेत्र, कान, नासिका, जिव्हा आणि त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहेत. वाणी, पाय, हात, उपस्थ, गुदा ही 5 कर्मेंद्रिय आहेत. इंद्रियांचा स्वामी असणारं मन, मग आधी फक्त बुद्धी आणि अहंकारच घेतलाय, म्हणून इथे मनही आलंय परत, त्याला अतिरेंद्रिय असं म्हणतात. आणि म्हणून मनासहित एकूण 11 इंद्रिय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 इंद्रिय विषय आहेत. मग ज्याच्यापासून आपल्याला स्पर्श कळतो, जी त्वचा, ज्याच्यापासून रूप, रस, मग ज्या जिभेपासून आपल्याला रस, गंध ज्याच्यापासून नाकापासून, या सगळ्यापासून आपल्याला जे इंद्रिय विषय डेव्हलप होतात, ते 5 इंद्रिय विषय. अशा रीतीने या 24 तत्वांच्या समूहाला क्षेत्र असं म्हटलंय. असं सुंदर प्रकारे ही संज्ञा स्पष्ट केलेली आहे प्रभुपादांनी. खूप सुंदर याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. आणि जर मनुष्याने या 24 तत्वांचं पृथक्करणात्मक अध्ययन केलं तर तो क्षेत्राचं स्वरूप जाणू शकतो. त्यानंतर इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे स्थूल शरीरातील पंचमहाभूतांचं प्रतीक असणारे विकार आहेत. चेतना आणि ध्वनीद्वारे प्रतीत होणारी जीवन लक्षणं सूक्ष्म देहाची, अर्थात मन, बुद्धी आणि अहंकार यांची प्रकटावस्था आहे. आणि म्हणूनच या सूक्ष्म तत्वांचा समावेश क्षेत्रामध्ये होतो. अशा प्रकारे या सर्व तत्वांना जाणलेलं आहे. बघा, त्या सर्व तत्वांना पूर्णपणे ज्या वेदामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, त्या सर्व विकारांसहित जे 24 तत्व आहेत, त्यांनी हे सगळं शरीर म्हणजे क्षेत्र बनलेलं आहे. मग या क्षेत्रज्ञाला जाणणं म्हणजे काय आहे? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. शंकर प्रभूजी वाचा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू, जरा व्याधी इत्यादी मधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले बाळे इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टीमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
आणि म्हणून या सगळ्या ज्ञानाला, मग याच्याही आधी आपण या बऱ्याच गोष्टींचा उल्लेख वाचलेला आहे की ज्याने स्वतःला कुठेतरी स्टेबल केलंय, ज्या स्थिताधीर मुनी दुसऱ्या अध्यायापासून आपण जे जाणतो आहोत की ज्याने सुखदुःखामध्ये कुठेतरी समतोल आणलेला आहे. मग कालच्याही अध्यायामध्ये आपण जाणलं की जे बिल्वमंगल ठाकूर आहेत त्यांनी स्वतःच्या इंद्रिय विषयांचा त्याग करण्यासाठी जो काही अडथळा होता तो अडथळा दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या इंद्रियांचा त्याग केलेला आहे. आणि म्हणूनच असा हा शुद्ध भक्त स्वतःला त्या सेल्फ रिअलायझेशन, त्या जाणीवेपर्यंत पोहोचवू शकतो. कसं पोहोचवू शकतं तर या ज्ञानाने. आणि म्हणून जे काही जाणतो, ही जी व्यक्ती याबद्दल जे क्षेत्र या सर्वाबद्दल जाणतं ते क्षेत्रज्ञाची संलग्नता जाणतं. आणि म्हणूनच या क्षेत्रज्ञाला जाणणं हेच ज्ञान आहे आणि बाकी सगळं अज्ञान आहे असं भगवंत घोषित करतायत. आणि म्हणूनच या प्रकारेच आपल्याला ती नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला, मग ज्या आध्यात्मिक गुरुपासून आपल्याला हे सगळं, की मी म्हटलं की चेकपॉइंट कुठे आहे, तर तो चेकपॉइंट जे काही वागतोय आपण त्या प्रत्येकाला साधू, शास्त्र आणि गुरु याचं व्हेरिफिकेशन पाहिजे. कारण जे काही वागतो आहे त्याला स्वतःच्याच मनाप्रमाणे मी म्हणेल ते चांगलंच वागतोय असं नाही. तर ज्या गोष्टी आपण काल माताजी म्हणाल्या की मला या गोष्टी करायला लागतात, मनाविरुद्ध जाऊन मला या गोष्टी करायला लागतात, पण आपण ते का करतोय, कशासाठी करतोय, हा चेकपॉइंट स्वतःला पाहिजे. आणि म्हणून ते सामर्थ्य वाढवण्यासाठी कुठेतरी नामस्मरण करून स्वतःच्या मनाला तितकं पात्र बनवायचंय. आणि म्हणूनच त्यामुळेच आपण ते डिस्क्रिमिनेशन, तो फरक आपण जाणवू शकू. आणि म्हणूनच ही सर्व गोष्टी ह्या ज्ञानाला जाणा. आणि या ज्ञानाला हे जे काही क्षेत्रज्ञांमधली संलग्नता जाणणं म्हणजेच ज्ञान होय. भगवंत या सगळ्याचा कुठेतरी जेव्हा संलग्नतापूर्वक असा जो विचार म्हणतायत की आत्मसाक्षात्काराचा महत्वाचा स्वीकार करणं, परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, म्हणजे कुठेतरी या परमसत्याला, कारणांचं कारण परम कारण आहेत हे सर्व जाणणं म्हणजेच ज्ञान होय. आणि म्हणून बघा त्याचं विश्लेषणात्मक कशा प्रकारे केलंय. मग नम्रता म्हणजे काय, तर सन्मान मिळाल्याचं समाधान मिळावं म्हणून चिंताग्रस्त होऊ नये. म्हणजे स्वतःला नम्र ठेवावं, कुठेतरी एजिटेट होऊ नये, कुठेतरी त्या गोष्टीची इतकी की मला ह्यांनी माझी स्तुती केली नाही, मला हे म्हटलं नाही, मला चांगलं म्हटलं नाही, मी इतकं सगळं केलं त्यांच्यासाठी पण मला एवढं थोडा सुद्धा चांगलेपणा आणि थोडा सुद्धा माझी स्तुती करता आली नाही, कारण ही कुठेतरी अपेक्षा आली. आणि म्हणूनच ती नम्रता, मग कुठल्याही त्या अपेक्षेविना जेव्हा ते केलं जातं आणि म्हणून मग कुठलंही ऍजिटेशन नसतं त्याच्यामध्ये, कुठलंही ऍजिटेशन, कुठेतरी कुठलीही आगतिकता नसते त्याच्यामध्ये, आणि म्हणून ती नम्रता असते. मग अभिमान, की आपण शरीर नाही हे समजून घेणं, म्हणून सन्मान अनादर समान आहेत की कशा प्रकारे दोन्ही गोष्टींना समतोल राखणं. अहिंसा, सहिष्णुता, साधेपणा, आध्यात्मिक गुरुचा स्वीकार, स्वच्छता, स्थिरता, आत्मनियंत्रण, इंद्रिय वस्तूंचा त्याग, वाईटाची, मग जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, या सर्व व्याधींपासून आपल्याला कुठेतरी बंधनातच अडकायचं, या सगळ्या गोष्टीची कल्पना येणं, मग या सगळ्यापासून कुठेतरी आसक्ती, अलिप्तता असणं, आसक्ती नाही अनासक्ती, तिथे अलिप्तता, पत्नी, मुलं, कुटुंब इत्यादींशी, मग अशा प्रकारे ज्या व्यक्तीला संन्यासी भावनेकडे जेव्हा तो वळतो तेव्हा निश्चितच मग त्या कौटुंबिक गोष्टीतूनही त्याचं मन उडतं आणि मग त्या गोष्टींचाही कुठेतरी त्याग करण्याची इच्छा होते. पण हे खूप इस्कॉनही सांगताना सांगतं की या गोष्टींचा खूप खोलवर विचार करून मग त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि म्हणूनच साधू, शास्त्र, गुरु या गोष्टींशी व्हेरीफाय केलं पाहिजे, या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच अगदी चित्तवृत्ती, की मग कशा प्रकारे फोकस केलं पाहिजे, अखंड भक्ती सेवा, अनन्य भक्ती, निर्जन ठिकाणी राहण्याची, मग कुठेतरी एकटेपणाने त्या स्वतःला केंद्रित करून कुठेतरी ती आत्मसाक्षात्कारी भावना, आणि मग आपण शरीर नाही आत्मा आहोत या भावनेमध्ये स्वतःला आणणं, सामान्य लोकांपासून कुठेतरी अलिप्त राहून आत्मसाक्षात्काराचं ती महत्व स्वीकारणं, या सगळ्याला भगवंतांनी ज्ञान म्हटलेलं आहे. या ज्ञानाचा कुठेतरी जेव्हा शोध घेतला जातो, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची संलग्नता जाणणं म्हणजेच हे ज्ञान घेणं होय. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. सुनैया माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य करण्याच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत आता सांगतायत की हे ज्ञेय बघा. मग या ज्ञानाचं ध्येय म्हणजे आपल्याला ज्या चित्रात दिसतंय की या परमात्म्याला जेव्हा आपण जाणणार आहोत, मग हा परमात्म्याच्या शक्ती, मग ईशोपनिषद आणि जसं मी म्हटलं उपनिषदांमध्ये, वेदांतांमध्ये याचा उल्लेख अजून सखोल प्रमाणात केलेला आहे की या ज्ञानाला म्हणजे क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञांचं जी संलग्नता आहे ती अजूनच सखोल प्रमाणामध्ये जाणलेली आहे. आणि म्हणून ज्ञेय म्हणजे काय याचं मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणल्याने तू अमृताचं की याची संलग्नता या ध्येयाला की कुठेतरी ज्या क्षेत्राला म्हणजे जे शरीर आहे आणि त्याचे जे जाणकार आहेत क्षेत्रज्ञ आत्मा आणि परमात्मा, या सगळ्याला जाणून तू अमृताचं आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारं ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. मग ज्या अपराशक्तीला आपण याच्याही आधी बघितलं, मग जे भगवंतांपासून या सगळ्या शक्ती आहेत, भगवंत या सगळ्याचा आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. कुठेतरी आपण क्रिएटेड आहोत आणि परमात्मा हा क्रिएटर आहे, हे कुठेतरी जाणायचंय. म्हणजे त्या क्षेत्रज्ञाला मग तो क्षेत्रज्ञ असल्याचं म्हणजे तो सुपर सोल, तो परमात्मा असल्याची जाणीव असणं हे सुद्धा ज्ञेय आहे. हेच ज्ञेय आहे रादर, कारण या ज्ञानातून हे ध्येय गाठायचंय. म्हणजे या सगळ्या ज्ञानाला घेऊन त्या आत्मसाक्षात्कारी भावनेला कुठेतरी महत्वाची भावना जाणून त्या परमात्म्याला जाणायचंय. आणि म्हणून या भौतिक जगताच्या पलीकडे मग ज्या परमात्म्याचा जो आध्यात्मिक आहे, ज्या भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये जो फरक आपण बघितला की मग भौतिक शक्तीच्याही पलीकडे आहे, ते अनादी आहेत आणि अद्वितीय असे ही पराशक्ती आहे. या कार्यकारणांच्या पलीकडे जी शक्ती आहे ती परमात्म्याची शक्ती आहे, ती पराशक्ती आहे, हे जाणायचंय. आणि म्हणूनच भगवंत अनेक शक्तींनी जे विश्वरूप भगवंतांनी दाखवलंय ते त्यांच्या अमाप शक्तीतून दाखवलंय. भगवंत प्रत्यक्ष यशाशी अजिबात निगडीत नाहीत. भगवंतांनी निर्मिती केलेली आहे भौतिक जगताची, परंतु त्यांचा भौतिक जगताशी कुठलाही त्यांच्यावरती प्रभाव नाहीये, त्रिगुणांचाही त्यांच्यावरती प्रभाव नाहीये. तर या उलट नियंत्रण, माया त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. कारण या योग माया, मोह मायेला भगवंतांनीच निर्मित केलेला आहे. आणि हे आपल्याला याआधी संज्ञांनी जाणलंय, परंतु या ज्ञेयातून आपल्याला हे अजून सखोलपणे जाणायचं आहे. आणि म्हणूनच या ज्ञेयाला जाणून घ्या. सर्वेंद्रिय गुणाभासन सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. हरे कृष्ण. आशा माताची वाचा. हरे कृष्ण. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच सर्व इंद्रियांचं मूळ, याही आधी आपण जे बघितलं की सर्वांचं मूळ, मग याचं उगमस्थान ज्या विश्वरूपामध्ये आपण पूर्ण चराचर बघितलेलं आहे. आणि म्हणूनच ज्या देवादिकांचा, देवी देवतांचा सुद्धा ज्याच्यामध्ये समावेश आहे, या सगळ्याचं उगमस्थान मग त्या सप्त ऋषींना, 4 महर्षींनाही जे उलगडलं नाही, देवादिकांनाही जे उलगडलं नाही. आणि म्हणूनच भगवंतांचं भगवान हे दुर्मिळ रूप बघायला, ज्याप्रमाणे देवी देवता हे जे सर्वात निकट आहेत भगवंतांच्या, अशा या उच्च भक्तांना आणि त्यांनाच, कारण ते अत्यंत त्या पातळीवरती आहेत आणि या सगळ्याचं उगमस्थान हे परमात्मा आहे. पण तरीही भगवंत हे इंद्रिय रहित आहेत. या सगळ्यापासून भगवंत अनासक्त आहेत. आणि भगवंतांचा याच्याशी म्हणून संन्यास हा भगवंतांचा जे ऐश्वर्य आपण जाणलेला आहे, हा जे भगवंतांचं गुण जाणलेला आहे की या सगळ्यांपासून भगवंत अलिप्त आहेत. कारण त्या मटेरियल, त्या भौतिक जगाशी त्यांचा संबंध नाही. भौतिक जगामध्ये जीवाची निर्मिती केली आणि या जीवालाही त्यांनी सूट देऊन टाकली आहे. हो,
इव्हन जीवाचीही, त्यांनी जीवालाही कुठल्या बंधनात स्वतःहून अडकवलेलं नाहीये, पण या मायेमध्ये हा जीव स्वतःला अडकवून घेतोय. मग त्याचा अध्यात्म असा मूळ स्वभाव तो विसरतोय. आणि म्हणूनच या परमात्म्याविषयी जाणणं हेच ज्ञेय आहे. याला भगवंतांनी ज्ञान देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, परंतु ते कशा प्रकारे आत्मसात करायचं हे आपल्यावरती आहे. आणि म्हणून भगवंत प्रत्यक्ष याचे पालन करता आहेत, परंतु स्वतः याच्यापासून अनासक्त त्या कमळाच्या पानाप्रमाणे आहेत, की ज्यावरती पाण्याचा अगदी अंश सुद्धा लवलेशही दिसणार नाही. अशा प्रकारे भगवंत या सगळ्यापासून विरक्त आहे, अनासक्त आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे, भगवंत या सगळ्याच्या पलीकडे आहेत. गुणातीत जेव्हा व्हायचं आहे तेव्हा भगवंतांच्या स्वभावाची प्राप्ती होईल. आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचाही भगवंत स्वामी आहे. म्हणून ही मोह माया सुद्धा जितकी स्ट्रॉंग आहे ना, ती का स्ट्रॉंग आहे, कारण ती भगवंतांपासूनच बनलेली आहे. आणि म्हणून भगवंतांनी त्याचीही निर्मिती केलेली आहे, परंतु हे आध्यात्मिक ज्ञानही भगवंतच देत आहेत. आणि म्हणूनच हा गीतेचा उपदेश देऊन भगवंतांनी सांगितलंय की अर्जुनाला तेव्हा तेच सांगितलं शेवटच्या अध्यायात, की हे ज्ञान तुझ्यापर्यंत आलंय, पण आता तुझी इच्छा काय आहे त्याप्रमाणे तू कर. आणि तसंच आपलं या भौतिक जगामध्ये आहे. मग या भौतिक जगामध्ये सगळ्या त्याच्यात गुरफटून राहायचंय का आध्यात्मिक हे ज्ञान घेऊन त्या अन्नमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय आणि आनंदमय, जो चिरकाळ टिकणारा आनंद आहे, क्षणभंगूर आनंद नाहीये, तो चिरकाळ टिकणारा आनंद आहे. अशा या आनंदमय कोशामध्ये भगवंतांना आपल्याला बघायचंय. बहिंतरश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. हरे कृष्ण. एक मिनिट हा, याचं वाचा. आलंय, स्लाइड आली? हो आली. हो आली माता. हरे कृष्ण. राधा माताजी वाचा. राधे राधे. हरे परम कृष्ण. हरे सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडेही आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. राधे राधे. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जे काही शक्ती आहेत या भगवंतांच्या, ईशोपनिषदामध्ये खूप सुंदर याचा उल्लेख केलेला आहे. जशा प्रकारे मी विश्वरूपाबद्दल तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्ष तिथे रथावर आरूढ झालेले भगवंत होते, परंतु ते भगवंत आपल्या शक्तीनिशी, त्या सर्व शक्तीनिशी त्यांनी विश्वरूपही तिथेच अर्जुनाला दाखवलं होतं. आणि म्हणूनच परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या, की प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये हा परमात्मा निवास करतोय. आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. आणि तो इतका सूक्ष्म आहे की भौतिक इंद्रियांच्या, की आपली इंद्रिय तर खूप सदोष आहेत हो, त्या जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे ते आहे. आणि म्हणून ते अत्यंत दूर जरी असलं, आणि हे उदाहरण आपल्याला दिसतंय जे परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे. ह्या ज्या गर्भ दिसतोय हा परीक्षित महाराजांचा आहे, जो उत्तरेच्या गर्भामध्ये होता, उत्तरेच्या गर्भाशयामध्ये, आणि ज्याला ब्रह्मास्त्रापासून कुठेतरी धोका होता, तेव्हा उत्तरेने भगवंतांकडे विनवणी केलेली. आणि तेव्हा भगवंत प्रत्यक्ष त्या परीक्षित महाराजांच्या, मग त्या गर्भाच्या सुद्धा इतक्या सूक्ष्म प्रमाणामध्ये हृदयात होते, परंतु त्यांनी बाह्य स्थानी येऊन सुद्धा ब्रह्मास्त्रापासून त्या परीक्षित महाराजांचं, जे अर्जुनाचा नातू, अभिमन्यूचा मुलगा, जे परीक्षित महाराज ज्यांनी शुकदेव गोस्वामींकडून ज्ञान घेतलेलं आहे, असे परीक्षित महाराजांना ब्रह्मास्त्रापासून असलेला धोका टळला जातो, जो भगवंतांच्या अस्तित्वाने. आणि म्हणूनच भगवंत त्याचं रक्षण करतात. आणि म्हणून कितीही दूर असं वाटलं तरी भगवंत अत्यंत निकटही आहेत, आणि ज्यांना जवळ वाटतंय त्यांच्यासाठी ते दूर आहेत. अशा या त्यांच्या ज्या काही शक्ती आहेत, भगवंतांचं जे काही ऐश्वर्य आहे, त्यामुळेच भगवंत अशा प्रकारे प्रकट होऊ शकतात. आणि अद्वितीय आणि अप्रकट भगवंत, ज्यांच्याकडे मग अभक्तासाठी भगवंत अप्रकटच आहेत हो, परंतु भगवंत कशा प्रकारे प्रकट, तर मग जे अजन्मा, ज्यांनी भगवंतांना या परम तत्वाला जाणलेलं आहे, ते निश्चितच तो एक शुद्ध भक्तच भगवंतांना त्या प्रकारे जाणू शकतो. हरे कृष्ण माताजी. सरिता माताजी वाचा. हॅलो. हरे कृष्ण. हॅलो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी वाचा. आवाज येतो? येतोय माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. सर्व प्रकाशमान वस्तूमध्ये प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराचा अतीत आहे आणि अव्यक्त तो ज्ञेय आहे.
आणि ज्ञानाचे ध्येय आहे तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच हा ज्ञानाचा स्रोत तुमच्यापर्यंत पोहोचतोय बघा. कृष्ण तुमच्यापर्यंत, कृष्ण 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 कृष्ण, आणि हा कृष्ण तुमच्यापर्यंत, कारण हृदयामध्ये कृष्ण आहे. असा हा कृष्ण म्हणजे भगवंतांचं हे जे ज्ञान आहे आणि हे परमात्मा रूपामध्ये तुमच्या हृदयामध्ये तर वसलेलं आहे, परंतु हे भौतिक जो अंधकार आहे तो या ज्ञानाच्या शस्त्राने कुठेतरी त्याला नाहीसं करायचंय. प्रत्येक वस्तुमान प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचं उगम भगवंत आहेत आणि ते अव्यक्तही आहेत आणि ज्ञानही, ज्ञानाचं ध्येय देखील ते आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसलेलं आहे. फक्त त्याची जाणीव होणं हेच कुठेतरी त्या भौतिक जगामध्ये मनुष्याला जमलं पाहिजे. आणि त्या ज्ञानाच्या स्त्रोताला महासागरामध्ये त्या गटांगळ्या खाताना कुठेतरी भौतिक जगाच्या बंधनांमध्ये अडकल्यावरती त्या भगवंतांचा हात दिसला पाहिजे, तो प्रकाशमय स्त्रोत दिसला पाहिजे. आणि हेच भगवंत सांगतायत या ज्ञानाच्या माध्यमातून. खूप सुंदर आकृती आहे ही. हरे कृष्ण. स्वाती नलोडे माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. स्वाती नलोडे हरे माताजी. कृष्ण. हरे कृष्ण. हा, अनम्यूट करा ना. केलंय ना, वाचा. केलंय, तुम्ही आता ऐकू येतंय माताजी, वाचा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 13.19 अशा प्रकारे क्रियाकलापांचे क्षेत्र, शरीर, ज्ञान आणि वर्णन केले आहे. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असं हे कठोपनिषदामधलं खूप सुंदर आकृती आहे. या कठोपनिषदामध्ये या क्षेत्राला म्हणजे शरीराला झाडाची उपमा दिलेली आहे बघा. आणि या झाडावरती हे 2 पक्षी बसलेले आहेत. मग हे पक्षी म्हणजे या क्षेत्रावरती हे 2 क्षेत्रज्ञ. मग या झाडावरचे 2 पक्षी कोण आहेत? तर एक हा आत्मा स्वतःच्याच मध्ये गुंग आहे, खाण्यामध्ये आणि जे काही मिळतंय आपल्याला त्याच्यामध्येच गुंग आहे. मग बाजूला हा पक्षी प्रत्यक्ष परमात्म्याचं अस्तित्व सुद्धा या आत्म्याला जाणवत नाहीये. वाट बघतोय हा परमात्मा की कधी याला कळेल माझं अस्तित्व, आणि मगच तो कुठेतरी या भौतिक जगतातून स्वतःची मुक्ती करून घेऊ शकेल आणि माझ्या स्वभावाची प्राप्ती करून घेऊ शकेल. आणि म्हणूनच हे जाणण्याचा भगवंत प्रत्यक्ष तिथे हजर आहेत, परंतु आपणच कुठेतरी त्यांना जाणू शकलो नाहीयेत. आणि म्हणून भगवंत म्हणतायत मी सगळ्यांना जाणलंय पण मला कोणी अजून जाणलं नाही. कारण भगवंत प्रत्यक्ष आधार आहेत सगळ्याचा. प्रत्यक्ष त्या मण्यांप्रती जसं म्हटलं की त्या मण्यांचा तो कुठेतरी जो मण्यांना सगळ्यांना धरून ठेवलेला आहे, हा सगळा आधार आहे, या ब्रह्मांडाचा आधार आहे. परंतु या जीवाला, या ब्रह्माला, परब्रह्माचं अस्तित्व जाणवतंय का? तर नाही. आणि म्हणूनच माझे भक्त जर शुद्ध भक्त असतील त्यांनाच या परमात्म्याचं अस्तित्व पूर्णपणे जाणवू शकतं आणि तेच या स्वभावाची प्राप्ती करून घेऊ शकतात. कृष्ण वाट बघतोय की कधी तुम्ही बघाल, कधी तुम्ही ते खाण्यामध्ये मग्न आहात आणि सगळं दाग दागिने, मला हे पाहिजे ते पाहिजे, या सगळ्या. मग हे काय आहे तो सगळं? हे का मिळतंय? कारण त्या भौतिक जगामध्ये जन्म कशाने मिळतोय? त्या इच्छा आहेत सगळ्या. आणि मग जिथे इच्छा आहे तिथे पुढचा जन्मही ठरला हो. इच्छा वासनांवरच या 84 लक्ष योनींमधून प्रवेश मिळतोय. हरे कृष्ण. सुनंदा माताजी वाचा. सुनंदा माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वाचा माताजी. येतोय तुमचा आवाज, बोला. हरे कृष्ण. त्यांचा आवाज येत नाही माताजी. येत नाहीये. हरे कृष्ण. सुनंदा माताजी. नाही, ठीक आहे. काहीतरी नेटचा इश्यू असेल. ते अनम्यूट झाले आहेत खरं, पण वाचू नाही शकत आहेत, ऑडिबल नाही. पूनम माताजी वाचा. नाही, कुठे नेटचे इश्यूज असतील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वाचा माताजी. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण
त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग या 84 लक्ष योनीतून जो जन्म मिळतो, भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचं जाण, त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात. कारण कुठेतरी आदी अनादी आपण जे मुळापासून जे नाहीये त्या सगळ्या या विकारांमध्ये, या वासनांमुळे, या इच्छांमुळे, कारण कुठेतरी जेव्हा इच्छा आहे तेव्हा तो निश्चित पुढचा जन्म त्याच्यामध्ये फिक्स होतो. तसं आपण आधीच्याही काही अध्यायांमध्ये त्याचा उल्लेख केलाय की मग जेव्हा कर्म, विकर्म, अकर्म हे जेव्हा जाणलं आपण, मग त्या सकाम कर्मामध्ये जे अडकलेले आहेत आणि त्या सकाम कर्माच्या ज्या वासना आहेत, इच्छा आहेत, त्याच्याने क्षणभंगूर आनंद मिळतोय, पण त्या सुखापासून ते भोगही निश्चितच आहेत. आणि म्हणून त्या त्रिगुणांच्या प्रभावाखाली निश्चितच त्या इच्छा, आकांक्षा, मग काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर या सगळ्या कुठेतरी ज्या अनर्थ निवृत्ती आहेत या सगळ्यापासून कुठेतरी स्वतःला मुक्त करायचं असेल तर या सगळ्यांमध्ये या भौतिक प्रकृतीपासून निश्चितच मुक्ती मिळवणं, बंधनातून मुक्ती मिळवणं हे निश्चित गरजेचं आहे. कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते, पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. हरे कृष्ण. स्वाती माताजी वाचा. कोण म्हणजे हा तुम्ही. 2-3 स्वाती आहेत ना? नाही नाही, फक्त तुमचं नाव स्वाती माताजी म्हणून घेते. हरे बाकी कृष्ण. सरनाम घेते. हरे कृष्ण. प्रकृती ही सर्व भौतिक कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखाच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भौतिक कार्यकारणांना कारणीभूत की मग ही प्रकृती, ही सर्व हे जे काही क्रियाकलाप आहेत, जे काही भौतिक जगामधले क्रियाकलाप आहेत, या जीवाशी सगळे निगडित आहेत. आणि म्हणून या जीव मग कुठेतरी जेव्हा ती आकांक्षा आहे, वासना आहे, ते जसं प्रभुपादांनी एका उदाहरणादाखल म्हटलंय की प्रभुपाद जात होते वाटेनी आणि काही जणांना त्यांनी फिशिंग करताना बघितलं, तेव्हा ते म्हणाले यांचा पुढचा जन्म निश्चितच माशाचा आहे, कारण कुठेतरी तो उपभोग घेत आहेत. मग त्या आनंदामध्ये कुठेतरी भोगही आहे. आणि म्हणून मग त्या पुढच्या जन्मामध्ये निश्चितच ते भोग भोगायला किंवा ज्या काही गोष्टी करतायत त्याच्याने तो पुढचा जन्म निश्चित होतो आहे. आणि म्हणूनच या जीव संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगासही कारणीभूत आहेत. कारण त्या इच्छा, आकांक्षा, कुठेतरी जेव्हा इच्छा आहे मनामध्ये तेव्हा निश्चितच त्यापासून सुख आहेत आणि त्या सुखापासून निश्चितच भोगही आहे. या सगळ्याशी एकमेकांची संलग्नता या भौतिक सृष्टीमध्ये. आणि म्हणून या 84 लक्ष योगींमधूनच हा जन्म घेतात. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोस्य सदस्य सत्सदयो निजन्मसु. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग या त्रिगुणांचा प्रभाव ज्या भौतिक प्रकृतीवरती आहे, जीवावरती ज्या त्रिगुण, भौतिक प्रकृतीमधल्या त्रिगुणांचा प्रभाव ज्या जीवावरती आहे, त्या जीवामध्ये जीव हा त्या त्रिगुणांच्या खाली, मग उद्या जाऊन आपल्याला तेच त्रिगुण बघायचे आहेत आणि कशा प्रकारे या त्रिगुणांच्या प्रभावाखाली हा जीव जगत असतो. आणि भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे, कारण कुठेतरी आध्यात्मिक मार्गावरती न येता त्या भौतिक मार्गावरतीच जर गटांगळ्या खात राहायचंय त्या महासागरामध्ये, मग या सगळ्या वासनांच्या इच्छांमध्ये मग या बऱ्या वाईट योनीमध्ये त्यांना जन्म मिळत जातो. मग ज्या प्रकारे इच्छा वासना केल्या त्या प्रकारे त्या 84 लक्ष योनींमधून तो जन्म ठरलेला असतो. मग ज्या प्रकारे प्रभुपाद म्हणतात की इतकं की ज्या पुण्य जे भगवंत निश्चितच त्याचं काय म्हणतात प्रिझर्व करणार आहेत, योगक्षेमं वहाम्यहम्, भगवंत तुमच्याकडे जे आहे त्याचं निश्चितच कुठेतरी रक्षण करणार आहेत, त्या भक्ती मार्गाचं, त्या भक्तीचं रक्षण करणार आहेत. तो पुण्य जे काही पुण्य केलं असेल या जन्मात त्याचं निश्चितच रक्षण करून पुढच्या जन्मात ते मिळेल. आणि पुढच्या जन्मामध्ये मग तो पुढचा जन्म मनुष्य जन्म मिळून तुम्ही पुन्हा त्या पुण्याला पूर्ण करू शकता. ते पुण्य 40% झालेलं पूर्ण पुण्य 41% पूर्ण, कारण या कर्माशी सगळी गुंतागुंत आहे. मग जे काही भोग आहेत ते या वासना आणि कर्मामध्ये निगडित आहेत. म्हणून या कर्म आणि कुठेतरी त्या वासनेने, इच्छेमुळे त्या विविध योनींमधून जन्म मिळतो. उपद्रष्टानुनमंता च
भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरे कृष्ण माताजी. सुनैया माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तरीही या शरीरात आणखीन एक आहे, एक दिव्य भोक्ता जो भगवान आहे, सर्वोच्च मालक आहे, जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच ज्याचा अप्रुव्हल ज्या परमात्म्याला, ज्या परमात्म्याचं परवानगीची निश्चितच गरज असते आणि म्हणून या आत्म्याबरोबर त्या परमात्म्याचं अस्तित्व जाणणं की या शरीरामध्ये अजून एक क्षेत्रज्ञ आहे जो दिव्य भोक्तारम सर्व यज्ञ भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. आणि म्हणूनच या सर्वांच्या शरीरामध्ये मग तो जीवाच्या प्रत्येक जीवाच्या मग ज्याच्यामध्ये जीव या 84 लक्ष योनीमधील प्रत्येक जीवामध्ये हा परमात्मा आहे आणि जो भगवान सर्वोच्च मालक आहे, जो देखरेख व या क्षेत्राची सर्व क्षेत्रांना जो जाणणार आहे, सर्वच क्षेत्रांचं ज्ञान ज्याला आहे आणि जो अप्रुव्हल देतो, जो परवानगी देणारा आहे, तो परमात्मा म्हणून अस्तित्वात आहे आणि तोच प्रत्येक हृदयामध्ये निवास करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. राधा माताजी वाचा. राधे राधे. हरे जो कृष्ण. भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणाचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण माताजी. आणि म्हणून भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचं विकार की ज्या त्रिगुणांच्या प्रभावाखाली आपण जगतोय, मग आपण जर भौतिक प्रकृतीमध्ये स्वतःला गुरफटून घेतलंय तर कुठेतरी आपण बांधले जातोय. उद्याही आपण बघणार आहोत सात्विक, राजसिक आणि तामसिक हे जे त्रैगुण आहेत त्या तिन्ही गुणांचा प्रभाव निश्चितच आहे आणि म्हणूनच त्या संबंधीचे जे विकार आहेत, मग सात्विकतेमध्ये सुद्धा मनुष्य कसा बांधील होतो, राजसिकता ही कुठेतरी बांधिलकी आणणारीच आहे आणि तामसिकता याही पलीकडे जाऊन आहे आणि या त्याच्यापासून जे काही विकार आहे या सगळ्यांविषयी जो जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती. म्हणूनच आपण त्या बंधनांमध्ये अडकू नये आणि आपण त्या कर्मांच्या गुंतागुंतीत अडकू नये किंवा त्या बंधनांमुळे आपण कुठेतरी जरी ते सुख मिळत असलं तरी ते क्षणभंगूर आहे आणि आपल्याला बंधनात अडकवणार आहे हे जो जाणतो तोच तत्वतः भगवंतांना जाणतो आणि तोच मोक्ष प्राप्ती करू शकतो. त्याचा पुन्हा या भौतिक जगतामध्ये पुन्हा परतून जन्म होत नाही. ज्याची गोलोक धामाला निश्चितच ज्याला गोलोक धामाला प्राप्त करता येतं. असे हे परीक्षित स्वामी आपल्याला, परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींकडून ज्ञान घेत आहेत आणि पूर्ण ज्ञान शुकदेव गोस्वामी त्यांना देत आहेत. ज्या 7 दिवसाचे फक्त अवधी राहिला होता तेव्हा काय मनामध्ये होतं की चला जगून घ्यायचंय, आपल्याला एवढे मिळाले 7 दिवस तर नाही. ती औत्सुक्य होतं, मी कोण आहे, काय होणार आहे, मृत्यूनंतर माझं काय आणि कशा प्रकारे कर्माचे गोष्टी आहेत त्या सगळ्या भागवतामध्ये ज्या अजून विश्लेषित करून सांगितल्या आहेत त्या शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. सरिता माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर काहींना निष्काम कर्माद्वारे फलदायी इच्छाशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होतो. हरे कृष्ण माताजी. आणि म्हणूनच हे ज्ञान कशा प्रकारे हे साधलं जाईल, कशा प्रकारे भगवंताला जाणलं जाईल तर काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाचं अनुशीलन. मग या ध्यान मार्ग जो आपण ध्यान योगामध्ये शिकलेलो आहोत, अष्टांग योग आहे की अशा प्रकारे हे सत्ययुगामध्ये शक्य होतं आणि म्हणून या ध्यानाद्वारे, ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे जे ऋषी लोक आहेत, ज्या वेदांत सूत्रांचा अभ्यास केला जातो, या सगळ्यांना जेव्हा आचरणात आणलं जातं आणि काहींना निष्काम कर्माद्वारे, मग या निष्काम कर्मामध्ये जो शेतकरी करतो आहे पण त्याची फळं तो भगवंतांना अर्पण करणार आहे आणि म्हणूनच ते निष्काम कर्म आहे. फलदायी इच्छांशिवाय की मला कशाचंही फळ नाही, मी जे करतो आहे ते परमात्म्यासाठी करतोय आणि त्या परमात्म्याचा त्यांना निश्चितच साक्षात्कार होतो. अशा ध्यानाद्वारे, ज्ञानाद्वारे, अष्टांग योगाद्वारे, निष्काम कर्म योगाद्वारे फलदायी
कर्म असली तरी कशा प्रकारे सकाम कर्मामध्ये न बांधता निष्काम कर्मातून अकर्माकडे जो वाटचाल करतो. हरे कृष्ण. करायचे. आणि म्हणून असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून परमपुरुषाची पूजा करू लागतात. हरे कृष्ण. सॉरी, तुम्हाला कोणाला वाचायचंय ना? वाचा माताजी. आधीची स्लाइड वाचली ती. सुनंदा हरे माताजी कृष्ण. हरे कृष्ण. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्यांकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूचा मार्ग ओलांडतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग अशा प्रकारे ज्ञानातून बघा, जे आधीही सांगितलंय आधीच्या अध्यायामध्ये, की मग हे ज्ञान कुठून मिळवायचं, जिथे साधू शास्त्र आणि गुरु हा जो चेक पॉइंट म्हटलाय, किंवा हे ब्लॉकर्स, की आध्यात्मिक जगतामध्ये 15 पावलं पुढे जातोय, मग का 5 पावलं मागे येत आहे, का पुढे जाऊ शकत नाही, उन्नती का करू शकत नाही, तिथे कुठेतरी तो ज्ञानाचा अभाव पूर्ण नाही म्हणता येणार, पण ज्ञानाची कमतरता असते. आणि म्हणूनच त्या ज्ञानाला उत्तम गुरुकडून जाणणं, उत्तम आध्यात्मिक गुरुकडून जाणणं हे अत्यंत गरजेचं आहे. कपिल मुनी दिसत आहेत आपल्याला चित्राचे, आपल्या मातेला ज्ञान देत आहेत. आणि म्हणून या आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी परिचित नसले तरी अशा व्यक्तींना त्या व्यक्तीच्या साधू संघामुळे, मग एखादी व्यक्ती जर जसं आपण म्हणतो, अरे चल रे पिक्चरला जाऊया सगळ्यांनी रात्री, मग एखादा मित्र वाटेत भेटला तर चल रे आम्ही पण चाललोय, तू येतोस आमच्या बरोबर. अशा प्रकारे जेव्हा आध्यात्मिक मार्गावरती सुद्धा हा भाग अंमलात आणला जातो, की चला आम्ही सत्संगाला चाललोय, तुम्हीही आमच्या बरोबर चला, आम्ही हे 18 दिवसाचा कोर्स लावला आहे, तुम्हाला लावायचंय का, तुम्ही या भगवद्गीतेचं निश्चित अध्ययन करा. मग हे जेव्हा एकमेकांच्या असोसिएशनमुळे आणि एकमेकांकडून जेव्हा ऐकण्याच्या प्रवृत्तीमुळे, मग त्या ज्यांनी या मार्गावरती स्वतःला आणलेलं आहे ते निश्चित या जन्म मृत्यूच्या मार्गाला ओलांडू शकतात. मग स्वतःला त्या आध्यात्मिक मार्गावरती मार्गस्थ करणं हे या गुरूंकडून आणि हे या उत्तम गुरूंच्या ज्ञानातून आपल्याला निश्चितच साधता येतं. हरे कृष्ण. सुनंदा माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे भरत हर्षभाच्या घर आणि अज्जर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा केवळ संयोगापासून निर्माण होते हे ज्ञान. हे हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जे चर अचर म्हणजे जे हलणारे आहेत आणि न हलणारे, आता आपल्याला हे यान दिसतंय, चित्रामध्ये दिसतंय, की जे काही अस्तित्वात तू पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, मग या शरीर, मग ज्यांनी या परमात्मा आणि आत्मा हे जे क्षेत्रज्ञ आहेत त्यांना जाणून जेव्हा या भौतिक शरीराने त्यांनी तो बदल घडवला आहे आणि तो अमूलाग्र असा कुठेतरी शोध लावलाय, हे सर्व या संयोगापासून मिळतं. मग फक्त मीच डुअर आहे, मीच भोगता आहे, मी हे बनवलंय, मी याचा शोध लावलाय, तसं नसून कुठेतरी परमात्म्याची अनुमती गरजेची असते. आणि म्हणूनच या क्षेत्रज्ञाला जाणणं, या सर्वातूनच ही प्रगती साधली जाते आणि तिथूनच ती प्रगती पुढे जात असते, कुठेतरी प्रगत होत असतो मनुष्य. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनयशस्व विनश्यन्त यः पश्यन्ति स पश्यति. हरे कृष्ण माताजी. शंकर प्रभूजी वाचा. हरे कृष्ण माताजी. जो मनुष्य सर्व देहामध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. आणि म्हणूनच ज्या सर्व हे आधी आपण ज्या ब्राह्मणांविषयी जाणलेलं आहे, की ज्यांनी स्वतःचं मन स्थिर करून प्रत्येकामध्ये ते परमात्म्याचा अंश बघतायत, अशा या परमात्म्याचा अंश बघणाऱ्या त्या ब्राह्मणाला खरोखर त्याची जी निष्काम कर्मवृत्ती असते आणि अशा प्रकारे तो आत्मिक पातळीवर प्रत्येकाला परमात्म्याच्या रूपामध्ये प्रत्येकामध्ये परमात्मा असल्याचं अस्तित्व जाणून घेतोय. तो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही. आणि म्हणून आत्मा आणि परमात्मा याचा विनाश न होता अविनाशी आहेत, हे एका देहातून दुसऱ्या देहात त्यांचा
प्रवास हा चालूच असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जो अगदी एखादी काय म्हणतो ना आपण त्याला, एखादी भक्त आहे किंवा एखादी चांगला संन्यासी आहे, मग गायींच्या रूपामध्ये पण तो बघतो. जो गुराखी आहे गायींना चालणारा, तिथे एक ऋषी आहे, तो सुद्धा त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये सुद्धा जो परमात्मा बघतो. मग हा माऊत आहे, त्याचा हट्टी आहे, आणि या सगळ्यांमध्ये भगवंताला निश्चितच त्या परमगतीला प्राप्त करायचं असतं. त्याच्यामुळे समान धारणेने तो विचार केला जातो. जे काही अर्पण केलं जातं ते अगदी सामान्यपणे आणि अगदी आपण म्हणतो ना की सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने, मग तो समानत्व आणि असा हा योग्य ब्राह्मण हे समानत्व जाणू शकतो आणि तो प्रत्येकाला त्याच दृष्टीने बघतो. हरे कृष्ण माताजी. काळजी घ्या जरा, काही आवाज येत असतील तेव्हा म्यूट व्हा. आणि म्हणूनच अशा प्रकारे तो परम गतीला प्राप्त होतो. तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही, कारण जेव्हा त्यांनी स्वतःला या मार्गावरती मार्गस्थ केलेला आहे तेव्हा निश्चितच त्या कुठेतरी ध्येयापर्यंत त्याला पोहोचायचंय आणि म्हणून त्या परमात्म्याला जाणायचंय. समान रूपाने जो उपस्थित आहे अशा परमात्म्याला जाणायचंय. तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही, त्याप्रमाणे तो परम गतीला. मग कशा प्रकारे तो आपल्या इंद्रिय विषयांना, इंद्रियांना सर्वांना नियंत्रित करतो आणि कुठल्याही प्रकारचं बंधन न ठेवता तो त्या गोष्टी करत असतो, परंतु तो परम गतीला प्राप्त होतो. कारण त्यांनी हे जाणलेलं असतं कुठेतरी या सुख दुःखांमध्ये मी बांधील आहे, आणि म्हणूनच त्या बांधलेल्या जीवाला ही कल्पना असते ते भगवंतांशी संपर्क साधून तो भगवंतांचा स्वभाव प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात. हरे कृष्ण माताजी. पूनम माताजी वाचा. आज आपल्याला उशीर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काहीही करत नाही हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. हरे कृष्ण. जसं मी म्हटलं, मग ड्रायव्हर, मग हा ड्रायव्हर कोण आहे तर बघा, हृदयामध्ये बसलेला आहे तो आत्मा आणि परमात्मा हे सगळं जाणतोय. पण ह्या शरीररूपी भावनेला, त्या शरीर देहधारी भावनेत कुठेतरी त्या आत्मसाक्षात्कारी भावनेकडे वळायचंय आणि तो स्वतः काही करत नाही. जेव्हा तो पाहतो तो प्रत्यक्षात हे पाहतो की कोण चालवतोय, मग हा कोण आत्मा आहे आणि परमात्मा आहे जो शरीराला चालवतोय. आणि म्हणून ते जेव्हा शरीर त्यागलं जातं आणि जेव्हा तो जीर्ण होतो देह, तेव्हा तो आत्मा त्या एका देहाला त्यागतो आणि दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. आणि म्हणूनच ती कुठेतरी ती भावना, ती एकरूपता, मनाशी संलग्न असलेल्या भावना फक्त जातात, परंतु तो जे काही इंद्रिय असतात ती सर्व त्याच देहाबरोबरच त्यांचा काय म्हणतात ना ते विनाशी असतात. आणि हा आत्मा आणि परमात्मा हा विनाशी असतो हे जाणण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणूनच जो या गोष्टीला जाणतो आहे तो निश्चितच त्या आत्मिक पातळीवर आत्मा आणि परमात्मा यांना जाणू शकतो. हरे कृष्ण माताजी. 5 मिनिटात संपेल. आज थोडा उशीर झाला कारण अध्याय काही काही मोठे आहेत, समजण्यासाठी थोडेसे क्लिष्ट असल्यामुळे मला जास्त सखोल जाते. हरे कृष्ण. आशा माताजी वाचा. हरे कृष्ण. आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला आत्मा त्या शरीरात वसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. बरोबर, मिसळत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि ज्या प्रकारे आकाश, मग आपल्याला अगदी थेट पर्यंत जेव्हा आपलं लक्ष जातं तेव्हा ते आकाश आणि नदी किंवा कुठल्याही समुद्रामध्ये किंवा कुठल्याही सूर्य चंद्र जे काही निसर्गामधले असतात त्याच्यामध्ये आकाश एकरूप होत नाही. आकाशाला त्याचं स्वतःचं अस्तित्व असतं आणि आकाश हे त्याच्यापासून वेगळंच असतं. आणि त्या प्रकारे ते कुठल्याही गोष्टीत जेव्हा मिसळत नाही त्याच प्रकारे आत्मा हा देहापासून वेगळा असतो. आणि म्हणूनच तो आत्मा त्या शरीरधारी भावनेमध्ये, त्या शरीरामध्ये मिसळत नाही.
तो स्वतः तो ब्रह्मस्वरूपी, तो परब्रह्माचा अंश असलेला, ब्रह्म दृष्टीत स्थित असलेला असा आत्मा असतो. आणि म्हणूनच तो आत्मा हा शरीरापासून अलिप्त, शरीरापासून वेगळा असतो, ज्याच्यापासून हे सगळं चैतन्य असतं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे भरता, जसा सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच हा देह जेव्हा जाणतो की हा आत्मा आणि परमात्मा तेच क्षेत्रज्ञ, आणि ते त्यांच्यामुळे, ह्या आत्म्यामुळे, बघा या आत्म्याच्या अंशतः, जसं भगवंत म्हणतायत की परमात्मा हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये एका अंशात मी सगळं विश्व व्यापलेलं आहे, त्याच प्रकारे हा आत्मा जो आहे या क्षेत्राला पूर्णपणे चैतन्यमय करत असतो. आणि म्हणूनच या आत्मधारी भावनेमध्ये आपल्याला त्या आत्म्यालाच आनंदमय कोशामध्ये न्यायचंय. आणि म्हणूनच सर्व विश्वाला ज्याप्रमाणे सूर्य प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे तो आत्मा त्या सर्व शरीराला चैतन्यमय करत असतो, संपूर्ण शरीर प्रकाशित करत असतो. हरे कृष्ण. स्वाती माताजी वाचा. हरे कृष्ण. दिसत नाहीये. आली स्लाइड. जे ज्ञानाचं तेच ना. हा बरोबर माताजी, तीच शेवटची स्लाइड. आवाज आहेत माताजी इथे खूप, म्हणून मला बाहेर येता येत नाही. अच्छा अच्छा. आवाज आहेत. मग प्राची माताजी वाचा, हरकत नाही. वाचा. चालेल. 13.35. जे ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात, ते परम ध्येयापर्यंत पोहोचतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जे हा क्षेत्रज्ञाला जाणतायत, जो हा फरक जाणू शकतात, ज्या ज्ञानाच्या चक्षुने, बघा की जे ज्ञानाचं नेय जे जाणतायत, ज्यांनी या परमात्म्याला जाणलेलं आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, मग त्या शरीर आणि आत्मा परमात्म्याचा जो निवास आहे आत्माचा त्या शरीरामध्ये, म्हणून हा आत्मा शरीराच्या आत वस्तू आहे, त्या शरीराशी एकरूप नाहीये. म्हणून भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची जर प्रक्रिया समजून घेऊ शकतात, तर ते निश्चितच त्या परम ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. कारण मग त्या आत्म्याचा, त्या आत्मधारी भावनेमध्ये स्वतःला कुठेतरी ते जाणवू पाहतात, आणि त्या शरीर आणि आत्म्याला, मग तू शरीर नाहीस, आत्मा आहेस, हे जे जाणतात, ते निश्चितच त्या परम ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. हरे कृष्ण. इति 13 समाप्तः. आणि काहीही प्रश्न असतील, कारण अध्याय थोडासा कठीण म्हणण्यापेक्षा 8वा अध्याय थोडासा कठीण, पण याच्यापेक्षा जास्त हा थोड्याशा संज्ञा समजून घ्या आणि म्हणून तात्पर्य वाचा. म्हणून मी जास्त वेळ याच्यावरती थोडा दिलेला आहे. श्लोक खूप नाहीयेत, परंतु त्याचं त्या अध्यायाला समजणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की ते जाणणं, मग त्या सगळ्या ज्या संज्ञा आहेत त्या व्यवस्थितपणे समजून घ्या. कोणाला काही प्रश्न आहेत? हरे कृष्ण. प्रश्न आहेत माताजी कोणाला काही? ते हँड्रेचा अनुवाद वाचनासाठी केलं होतं. हा, तसंच वाटतंय. तर नसतील काही प्रश्न तर कुणाला तात्पर्य वाचा, कुणालाही असतील काही प्रश्न मला उद्याही विचारा तुम्ही निश्चित. मी 2 मिनिटं थांबते. कुणाला प्रश्न असतील तर बघा माताजी. ऑलरेडी 5 वाजायला आलेले. मला वाटतं पूनम माताजींचा हँड रेज दिसतोय, त्यांना अनम्यूट करूया. पूनम हरे माताजी. कृष्ण. पूनम माताजी. पूनम माताजी. हॅलो, काही प्रश्न नाहीयेत. तो मगाशी स्लाइड वाचण्यासाठी. अनुवादासाठी. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न नाहीयेत? चालेल. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. सर्वांनी एकदा आपण अनम्यूट होऊन म्हणूया मंत्र. माताजी अनम्यूट करा. हो माताजी, केलं सर्वांना. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सॉरी कृष्ण हरे हरे. मला वाटतं अनम्यूट झाले, माझ्याकडनं काहीतरी दाबलं गेलं. सॉरी हा, 1 मिनिट. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सगळ्यांना अध्याय नीट समजला आहे? सगळ्यांनी वाचा, तात्पर्य वाचा. धन्यवाद पूनम माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्राची माताजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्राची माताजी, स्वाती माताजी. सर्व भक्तांना सुद्धा
खूप मनापासून धन्यवाद. खूप छान अनुवाद वाचतायत आणि खूप सुंदर सेवा देताय. काल भक्तीच्या सेवेमध्ये आपण हे जाणलेलं आहे आणि अशी सुंदर सेवा पुढेही अजून पुढे या आणि अनेक सेवांमध्ये सहभागी व्हा. मी अनेक लिंक शेअर केल्या आहेत कालही ग्रुपवरती. ज्या प्रकारे प्रत्येकाची स्वेच्छा आहे, स्वेच्छेने जे तुम्ही करू इच्छिता असाल निश्चितच स्वतःला त्याच्यामध्ये सहभागी करू शकता. हरे कृष्ण.